साताऱ्यात मान्सून दाखल होता शेतीच्या कामाला लागणाऱ्या प्लास्टिक कागदाला मागणी वाढली। रेनकोट छत्रीही विक्रीसाठी दाखल। साताऱ्यात मान्सून सक्रिय होऊ लागला असतानाच पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे प्लास्टिक कागद, पेरणीसाठी लागणारे प्लास्टिकचे खोळ तसेच पावसाचा मारा कमी बसावा यासाठी 99% पर्यंतचे नायलॉन नेट सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले। तर सर्वसामान्य नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारी छत्री, रेनकोट याने देखील साताऱ्यातील बाजारपेठ गजबजून केली आहे। त्यामुळे आता सातारकरांना मान्सूनचे वेध लागले। साताऱ्यातील पाऊस पाहता या पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतातील कडब्यांवर झाकण्यासाठी प्लास्टिकचा कागद खरेदी करताना दिसतात। तर पेरणीच्या वेळेला पाऊस लागू नये यासाठी प्लास्टिकच्या खोळाचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। वाढत्या महागाई देखील यंदा प्लास्टिकच्या कागदाचे दर वाढले नसल्याने गेल्या वर्षीच्या दरातच यंदाही शेतकऱ्यांना प्लास्टिकचे कागद, खोळ तसेच नेट विकत घेता येणार आहेत। तर पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारी छत्री, रेनकोट हे देखील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। अवघ्या 80 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतची छत्री मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाली। त्याचबरोबर 200 रुपयापासून अगदी 1,500 रुपयापर्यंतचे पावसाळी रेनकोट देखील यंदा बाजारपेठेत विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी आणले। त्यामुळे साताऱ्यात सध्या मान्सूनच्या खरेदीला बाजारपेठेत चांगलीच गर्दी वाढली असून मान्सूनच्या रिमझिम धारा साताऱ्यात सुरू झाल्यानं येत्या 2 दिवसात साताऱ्यात मान्सून देखील सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेला आहे।